4th ते 5वं वर्ष होई, थोडंफार आपले बी काही लक्षामध्ये नाही होणार, पण एवढाच फरक होई। तरी आपले एवढं वातावरण खराब असताना 10 क्विंटल हरभरा पिकणार, त्यामुळे आपली शेती मायला बी देवानं आपलं कर्तव्य आहे, कारण आपली शेती माय जेवढं धीर आहे नाही। आणि खरं आपण जे रासायनिक खत आहेत यांना आपण 2 डोसनी जागावर एकच लावा, पण शेणखतनी भर आपला वावरले फुल राहू द्या। तरी आपलं एवढंच सांगणं आहे। शेवट कसं आहे, शेणखत ते शेणखतच राहत, जुना लोकेशनी म्हणच येते जुनं ते सोनं, कारण खत शिवाय पर्याय नाही आपले। तरी आपला हिसाबमा थोडं काय शेण आपण आपलं शेणखत टाकत राहावा, आणि जे रासायनिक खत आहेत त्या थोडा कमी, आणि असंच आपलं शेतीनं नियोजन करा। कारण कसं आहे, आपलं नियोजन आपलेच करणं आहे, सरकार ते काय करावं नाही, सरकार असले ते काहीच पडेल नाही। आपलं खूप ठिकाणी नुकसान पण होई राहणं, आपलं शेतकरी परिवारनं वातावरण कुठे गारपीट, तरी आपलं सरकारले काही नाही पडेल आहे। आपले हिंमत आपलेच लेणी पडी, आणि धीर बी आपलेच येरारले देना पडी। तरी आपलं एवढंच सांगणं आहे। तरी आता आपण पुढे आपलं वावरले कसा प्रकारे आपण पुढला कामे चालतील त्या बी आपला व्हिडिओ मार्फत असंच माहिती देवानं चालूच राही प्रत्येक क्षेत्रामा। तरी आपलं सगळं परिवारले जर आपला व्हिडिओ आवडणारच होतील, तरी आपला यूट्यूब चॅनलले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेले क्लिक करा, आणि लाईक पण करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला प्रयत्न करत जावा। तसंच इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो लाईक शेअर करा, एवढंच आपलं सांगणं आहे। तरी भेटूत आपण पुढला व्हिडिओमा एक नवीन माहिती मा, तोपर्यंत जय खानदेश, राम राम मंडळी।